उरण ईश्वरपूर नगर परिषदेची निवडणूक पार पडली आहे। उमेदवारांचं भवितव्य ठरण्यासाठी अवघा एक दिवस बाकी असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। उद्याचा निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर असेलच, मात्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अनेकांनी आपापल्या पद्धतीने प्रचार केला। अगदी उमेदवारांच्या घरची लोक सुद्धा प्रचारामध्ये अग्रेसर होती। या निवडणुकीच्या दरम्यान एका मुलानं आपलं लक्ष वेधलं होतं, तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आनंदराव मलगोंडे यांचा नातू रणवीर मलगोंडे यानं आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत अगदी सुरुवातीपासून मतदानापर्यंत रणवीर हा आजोबांच्या सोबत प्रचारात दिसत होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा त्यांनी आपली मतं व्यक्त केली, वारंवार लोकांना भेटण्याचं काम केलं। त्या दरम्यान आजोबा आणि नातू यांच्यातलं जे काही प्रेम होतं ते उरण ईश्वरपूर शहरातील जनतेला बघायला मिळालं। अगदी सुरुवातीपासून रणवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना खात्री आहे की उद्याचा निकाल हा आमच्या बाजूनेच म्हणजेच आनंदराव मलगोंडे यांच्या बाजूने लागेल। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आनंदराव मलगोंडे यांचा नातू रणवीर मलगोंडे यांना नागरिकांना आव्हान केलं आहे की आपण सर्रास पाहतो की इतर ठिकाणी निवडून आल्यानंतर गुलालाची उधळण केली जाते, मात्र निवडून आल्यानंतर सत्काराला येत असताना हार तुरे बुके गुलाल न आणता त्यांनी शालेय उपयोगी वस्तू आणाव्यात असं थेट आव्हान मलगोंडे यांच्या नातूने केलेलं आपल्याला बघायला मिळतंय। आणि जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना इलेक्ट्रिकल सायकल्स देऊन हा आनंद साजरा करणार असल्याचं किंवा व्यक्त करणार असल्याचं आनंदराव मलगोंडे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचा नातू रणवीर मलगोंडे यांनी केल्याचं बघायला मिळतंय। पाहूयात। नमस्कार, मी रणवीर मलगोंडे। नुकत्याच महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या। उरण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष ईश्वराच्या मर्जीने मोठ्या तगड्या फरकांनी निवडून येत आहेत। तरी या निकालाचा आनंद उत्सव आम्ही वायफाय खर्च न करता गरजू अपंग लोकांना इलेक्ट्रिक सायकल मोफत देऊन साजरा करणार आहे। तरी महाराष्ट्रातल्या तमाम विजयी उमेदवारांनी वायफाय खर्च न करता समाज उपयोगी उपक्रम राबवावे अशी मी आपणास विनंती करतो। आणि नगराध्यक्षांच्या सत्काराला येत असताना हार किंवा तुरे घेऊन येण्याऐवजी वही आणि पेन असे शालेय साहित्य घेऊन यावे, ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांकडून मदत होईल अशी विनंती।